अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विषय काय आज की 3 नंबर नसलं तर काय होतं जन्मतारखेमध्ये. आपण मागे एक केस बघायचं ठरवलं होतं. केस अशी होती की एक खूप शिकलेला व्यक्ती होता. आपण प्रोफेशनली क्वालिफाईड म्हणतो तसा तर होताच, पण एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर होता. त्याचं एकदा मी फेस रिडिंग करत होतो असं सहज. लोक त्याला काही वाई सांगत होते. मी त्याला म्हटलं तू आयुष्यात खूप दुःखी आहेस. त्यांनी मला पर्सनल मेसेज केला की तुम्हाला बरोबर ओळखता आलं आहे, बाकीचे लोक सांगतात ते बरोबर नाही. आता तो फेस रिडिंगचा आपला आजचा विषय नाही आहे, पण मग मी त्याची जन्मतारीख घेतली तेव्हा त्याच्यामध्ये 3 नंबर नव्हता. मग तो म्हणाला मला सांगू शकाल का. मग मी त्याला जे 3 नंबर नसल्यानंतर असतं ते एक्सप्लेन केलं. तर तो ॲक्च्युली एवढा मोठा माणूस तो रडायला लागला फोनवर. तेव्हा त्याने मला ही केस सांगितली की त्याला लहान भावंड होती, बहीण होती, लहान भाऊ होता. त्याचे आईवडील त्या 2 लहान भावंडांचा फार प्रेमाने करायचे आणि ह्याला हिडीस करायचा. हा त्या कंपनीचा वन ऑफ द डायरेक्टर्स होता. अतिशय हुशार, इंटेलिजंट माणूस. चिकार पगार मिळवत होता त्याला. शोफर ड्रिव्हन कार होती, सगळे सुख होती. परंतु पगार झाला की काही इन्सेंटिव्ह मिळाला की आईच्या हातात द्यावं लागायचं सगळं. त्याचा बँक अकाउंट त्याची आई हँडल करत होती. तो पगार झाला की ती आपल्या इतर 2 मुलांमध्ये त्यांच्या मौजमजेसाठी खर्च करणं, घरात लॅविश गोष्टी घेण्यासाठी खर्च करणं, आणि जरा काय कुठे बिनसलं की सगळा राग ह्याच्यावर काढणं, याला वाईट साईड बोलणं. हा काही सावत्र मुलगा नव्हता, सख्खा मुलगा होता. तर त्याला त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन मी त्या वेळेला केलं. काय त्याने करायला पाहिजे ते सांगितलं. पण विषय हा होता की 3 नंबर नसल्याने काय काय होऊ शकतं. आपण बरेच भाग बघितले. 3 नंबरवर गुरुचा प्रभाव असतो. म्हणजे 3 नंबर नाही म्हणजे गुरुचा प्रभाव नाही असं नाही, क्षीण प्रभाव. आता आपण असं बघूया की 3 नंबर जास्त असतो तेव्हा काय होतं. 3 नंबर जास्त असेल त्यावेळेला काही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ठीक आहे, मी जो वापरतो मी तुम्हाला नंतर सांगतो. पण ज्या क्वालिटीज सांगितलेल्या 3 नंबरच्या त्या ॲम्प्लिफाईड असतात, म्हणजे खूप जास्त प्रमाणात असतात. क्रिएटिव्हिटी, आर्टिस्टिक ॲबिलिटीज वगैरे एकदम जबरदस्त असतात. कम्युनिकेशन स्किल्समध्ये मास्टर असतात. त्यांचा एक स्वतःचा असा एक ऑरा असतो. लोकांना त्यांना बघून फार आनंद होतो किंवा लोकांवर इम्प्रेशन चांगलं पडतं. ऑप्टिमिस्टिक असतात वगैरे वगैरे वगैरे. माझ्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, ज्यांच्याकडे 3 नंबर ज्यांच्या जन्मतारखेत 2दा किंवा 3दा येतो, परत आपलं लॉजिक तेच आहे, इतर 2 नंबर कमी येणं किंवा इतर 3 नंबर कमी येणं हे मल्टिपल 3 असण्याचं दुसरं रूप. मग ज्यांच्याकडे डबल किंवा टिबल असे 3 नंबर असतात ना, त्यांच्या पालकांचा ओव्हर इम्पॅक्ट असतं. म्हणजे आई वडिलांनी नको तेवढे लाडावून ठेवलेली जी मुलं असतात ना, ती ह्या प्रकारात मोडत असतात. अशीच एक केस माझ्याकडे आली होती. ती पाकिस्तानात होती. तो तरुण काहीतरी 35चा असावा, चांगला शिकलेला होता आणि वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. तो पण माझ्याकडे फेस रिडिंगच्या थ्रू आला होता. मग त्यालाही मी सांगितलं होतं की असं असं तुला दुःख आहे. तर मी काय फेस रिडिंग शिकलेलं नाही आहे, पण महाराज सांगतात त्याप्रमाणे सांगितलं होतं. त्यांनी जन्मतारीख पाठवली आणि त्याच्यावरून त्याला मी सांगितल्या सगळ्या गोष्टी. मग त्याला पटल्या. तो मला म्हणाला हे सगळं बरोबर आहे, मला याच्यावर उपाय सांगा. म्हटलं तुझ्या आयुष्यात काय काय घडलं ते सांग. मग त्यांनी सांगितलं की मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, पण मला कम्प्युटर सायन्समध्ये इंटरेस्ट होता. पण माझे आब्बा म्हणाले, आब्बा म्हणजे वडील म्हणाले की मेकॅनिकल इंजिनियर हो. म्हणून मला आवडत नसलं तरी मी मेकॅनिकलला ॲडमिशन घेतली. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग चांगल्या मार्काने पास झालो. मला माझ्या प्रकारे एक बिझनेस करायचा होता. त्यांची खूप रिच फॅमिली होती, म्हणजे जबरदस्त पैसा वगैरे. पण माझे वडील म्हणाले नाही, तू घरच्या बिझनेसमध्ये माझ्याबरोबर काम करायचं. म्हणून मला तो बिझनेस आवडत नसला तरी मी वडिलांबरोबर काम करायला लागलो. मग म्हटलं लग्नाचं, हो म्हणे माझं एका मुलीवर प्रेम होतं, पण माझ्या वडिलांनी सांगितलं
त्यांनी ठरवलेल्याच मुलीशी मी लग्न करायचं म्हणून मी त्या मुलीशी लग्न केलं. तर मला ह्याच्यावर सोल्युशन हवं आहे. ह्याच्यावर सोल्युशन म्हणलं तुझ्याचकडे आहे. तुझ्या वडिलांनी सांगितलं वरनं उडी मार, वरनं उडी मारणार आहेस का म्हणलं. तुझं आयुष्य आहे, तू जगतच नाही आहेस. तुझे वडीलच जगतायत तुझं आयुष्य, पण ते त्यांचं आयुष्य पण जगले आणि तुझं पण जगतायत. ह्याच्यावर काही जादूची कांडी तुला मिळणार नाहीये. ह्याच्यावर जे काम करायचं तुझं तुलाच करायचं आहे. त्यांनी सांगितलं म्हणून मी हे केलं, त्यांनी सांगितलं मी ते केलं, त्यांनी उठ म्हणलं की मी उभा राहतो, त्यांनी बस म्हणलं की मी बसतो, त्यांनी जेव म्हणलं की जेवतो, त्यांनी उपाशी राहा म्हणलं की उपाशी राहतो. हे कर्म आहे तुझं गता जन्मीचं. आई वडिलांचा मान ठेवायला हवा, पण किती? तुम्ही जोपर्यंत लहान आहात तोपर्यंत आई वडिलांचं ऐकणं इथपर्यंत ठीक आहे. एकदा तुम्हाला कळायला लागल्यानंतर तुम्हाला तुमची कर्तव्य समजली पाहिजेत. देवान तुला डोकं कशाला दिलं? वडिलांना दिलं तेवढं बास आहे की. काहीतरी समजून बोलशील की नाही म्हटलं. नाही मी माझ्या वडिलांना नाही म्हणू शकत नाही. मग काय, मग आता जे जगतोयस त्याला आनंद मान, त्याच्यामध्ये खुश राहा म्हटलं. आता कशाला रडून उपयोग काय आहे? ह्याच्यासाठी तुला काहीतरी जादू हवी, अशी जादू काही बनली नाहीये. तुला वडिलांना ठामपणे विरोध करता येत नाही. तू काय वाईट करणार आहेस का त्यांचं? नाही. तुला हवं तसं तू जगणार आहेस. त्यांनी फार तर फार तुला 4 शब्द सांगावे आपल्या अनुभवाचे. तू काहीतरी जर चुकीचं किंवा काही वेडेपणा करणार असेल तर तुला थांबवावं. तुझ्याबरोबर तुझ्या व्हेंचरमध्ये त्यांनी काम करावं. तुझे फायनान्शियल डिसिजन्स त्यांनी घ्यावे किंवा त्यांनी तुला मदत करावी, मार्गदर्शन करावं. वडिलांनी वडिलांसारखं वागावं. प्रत्येक गोष्टीत त्यांचं जर इंटरफिरन्स व्हायला तुला जगायलाच नको आयुष्यामध्ये. तुम्हाला हे आहे असंच आहे. मग म्हटलं ह्याच्या पुढे तरी सुधार. तो म्हणलं नाही मी त्यांना नाही म्हणू शकत. मग तर काय बोलणार? नाही म्हणू शकत नाही म्हणजे? तर ह्यालाच ओव्हर इम्पॅक्ट म्हणतात. सगळं काय ते आई किंवा वडील कंट्रोल करत असतात. त्याच्या बाबतीत वडिलांनी केलं. भारतात आया करतात. आई नावाचा जो प्रकार असतो तो भरपूर इमोशनली ब्लॅकमेल करण्यामध्ये एक्सपर्ट असतो बऱ्याच केसेसमध्ये. त्यांना सारखे सारखे राग येत असतात, त्यांना सारखं सारखं काहीतरी होत असतं आणि मग मुलांना वेठीला धरायचं. आणि मुलं पण असे शामळू असतात ना, म्हणजे हे 2-3 असलेली वगैरे अशी सगळी नसतात, बाकीचे चॅप्टर पण असतात भरपूर, पण ही अशी एक आपण तिला कौमच म्हणूया अशी असतात की त्यांनी आईने सांगितलं म्हणून हे केलं, बाबांनी सांगितलं म्हणून हे केलं, ह्याच्यामध्येच त्यांचं अख्खं आयुष्य जातं. बरं मग तुम्ही केलंत ना, मग त्याच्यात आनंद तरी माना की. दुःख कसलं करताय? आणि जर तुम्हाला वाटतं की नाही तुमच्यावर अन्याय केला जातो, यू टेक द डिसिजन. वेळीच आई वडिलांना नाही म्हणून सांगा नाही मी हे असंच करणार आहे. अशा केसेस येतात तेव्हा मी त्यांच्या आई वडिलांना पण सांगतो तुम्ही त्यांना स्क्रीन करा ना, त्यांचं कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून द्या, तुमचा अनुभव कामाला लावा. पण ज्यात तुम्हाला काही कळतच नाही त्याच्यात तुम्ही पडून काय फायदा आहे? एका केसमध्ये आई वडील होते ग्रॅज्युएट आणि ते सुद्धा कॉमर्स, आणि आई तर 12वी, आणि मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंग करत होता. त्याला ME करायचं होतं तर त्यांनी कुठल्या कॉलेजला जायचं हे आईने ठरवलं तर हरकत नाहीये. पण त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष फी भरली, पण त्या कॉलेजमध्ये ME शिकवणारी फॅकल्टीच नव्हती. तो मुलगा माझ्याकडे तक्रार करत होता. म्हणलं तुझं काय, तू डोक्यावर पडला का काय? म्हणलं आईला काय कळतंय त्याच्यामध्ये? नाही म्हणे, आई म्हणाली की उगाच लांबच्या कॉलेजमध्ये जायचं नाही. मला काय म्हणजे हसावं का रडावं तेच कळेना. खूप जास्त पॅम्परिंग असतं ना, ते या केसेसमध्ये असतं. ह्यांचा खरा प्रॉब्लेम कधी होतो माहिती आहे? ह्यांचा प्रॉब्लेम होतो ज्यावेळेला ह्या मुलांची लग्न होतात त्यावेळेला. मग ती मुलगी असो वा मुलगा असो, त्यांना जे लाईफ पार्टनर्स मिळतात ना त्यांचे हाल होतात खरे यांच्यामध्ये. तो एक वेगळा एपिसोड आहे नवरा बायको या गोष्टीचा. पण ह्या केसेसमध्ये तर 100% प्रॉब्लेम होतो. 3 नंबर जास्त असेल तर काय हे थोडक्यात पाहिलं. 3 नंबर नसेल तर काय होतं हे पाहिलं. 3 नंबर जास्त असेल तर काय हेही पाहिलं. आता पुढच्या भागात आपण कुंडलीतलं 3रं स्थान बघूया. आपण ह्या सगळ्या प्रवासामध्ये सध्या राशी बघत नाही आहोत, कारण राशी हा फारच एक मोठा कन्सेप्ट आहे. तो इतका सहजासहजी ह्या आकड्यांच्या माध्यमातून समजावणं फार कठीण आहे. ते नंतर बघू म्हणजे कसं करता येईल ते. पण पुढच्या भागात आपण कुंडलीतलं 3रं स्थान बघू.
भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.